छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीमध्येच वाद निर्माण झाला। अजितदादांचे विधान परिषदेच्या आमदारांनी भाजपच्या आमदाराला थेट आव्हान दिलंय। गंगापूर विधानसभा मतदारसंघातून दादांचे आमदार सतीश चव्हाण निवडणूक लढवणार आहेत। पाहूयात त्या संदर्भातला एक रिपोर्ट। विधानसभेची मी तयारी मागच्या 3 वर्षापासून करतोय। गंगापूर खुलताबादच्या जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतंय, म्हणून मी निवडणूक लढवणार आहे। त्यांना हे असं खोटं बोलावं लागतं, त्यांना जनता दाखवेल आल्यानंतर। संभाजीनगरच्या गंगापूर विधानसभा मतदारसंघात भाजप विरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी आमने-सामने आली आहे। अजितदादांचे आमदार सतीश चव्हाण यांनी थेट भाजपचे आमदार प्रशांत बम यांच्या विरोधात दंड थोपटले। गंगापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचं सांगत सतीश चव्हाणांनी प्रशांत बम यांना थेट आव्हानच दिलंय। विधानसभेची मी तयारी मागच्या 3 वर्षापासून करतोय आणि गंगापूर खुलताबादच्या जनतेला आता बदल हवा आहे असं दिसतंय। तर कार्यकर्त्यांची पण इच्छा आहे, कार्यकर्त्यांचा आग्रह आहे, म्हणून मी निवडणूक लढवणार आहे। त्यांच्यात सगळ्यात मोठी गोची ही झालेली आहे की त्यांना माझा विकास माहिती आहे, दुसरं बोलायला नसल्यामुळे त्यांना हे असं खोटं बोलावं लागतं। त्यांना जनता दाखवेल आल्यानंतर की माझा विकास त्यांना आत्ताच दाखवू लागले गावातली लोक की हे बमने केलं, इतकी मोठी मोठी कामं केली आहे, पाण्यावर केली वगैरे। गंगापूरमध्ये बंडखोरी करण्याचे संकेत देखील सतीश चव्हाण यांनी दिले आहेत। काहीही झालं तरी गंगापूरमधून निवडणूक लढवण्यावर सतीश चव्हाण ठाम आहेत। दरम्यान त्यांनी दिलेल्या आव्हानानंतर प्रशांत बम यांनी देखील जोरदार पलटवार केलाय। असं आहे की आव्हान कोण कोणाला निर्माण केलंय हे जनता सांगेल, परंतु मागच्या 3 वर्षापासून मी काम करत असताना मी आत्ता सांगितलं तुम्हाला, जनतेला बदल पाहिजे। पक्षश्रेष्ठी मग कुठलेही असू द्यात, ते सलग 17 वर्षापासून आमदार आहे, पदवीधर आमचे आमदार आहेत। माझ्यापेक्षा माझ्या सगळ्या मराठवाड्यामध्ये त्यांची पाण्यापासून, शिक्षणापासून, जलयुक्तापासून सगळ्यामध्ये चांगली कामं असून माझी विनंती राहील त्यांनी सुद्धा 17 वर्षामध्ये काय केलं, कुठेही 64 तालुके आहेत त्यांचे, समजा कुठे 100 मतं आहे, कुठे 1000 मतं आहे, जे काय असतील ते, कुठे त्यांनी काय काम केलं त्याचा त्यांनी हिशोब द्यावा। दरम्यान प्रशांत बम यांना आव्हान देणारे सतीश चव्हाण कोण यावर एक नजर टाकूया। आमदार सतीश चव्हाण अजित पवार गटाचे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार आहेत। मागील 17 वर्षांपासून सतीश चव्हाण हे विधान परिषदेवर आमदार आहेत। सतीश चव्हाण मराठवाडा कृषी विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य आहेत। मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव म्हणून देखील त्यांनी काम पाहिलंय। गंगापूर विधानसभा मतदारसंघात सतीश चव्हाण यांचा मोठा जनसंपर्क आहे। गंगापूर विधानसभेतून आमदार प्रशांत बम यांनी विजयाची हॅट्रिक साधली आहे। 2019च्या गंगापूर विधानसभेत भाजपच्या प्रशांत बम यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष माने मैदानात होते। या निवडणुकीमध्ये प्रशांत बम यांना 1,07,193 मतं मिळाली, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष माने यांना 72,222 मतांवर समाधान मानावं लागलं। प्रशांत बम यांनी या निवडणुकीत मोठा विजय मिळवला होता। दरम्यान गंगापूर विधानसभेतून वेगवेगळ्या पक्षातून अनेक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरण्यासाठी तयार आहेत। शरद पवार गटाकडून ज्ञानेश्वर नीळ हे इच्छुक आहेत। उद्धव ठाकरे गटाकडून कृष्णा पाटील डोणगावकरांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे। संतोष माने हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहे, तर मनसेकडून दिलीप बनकर, अण्णासाहेब जाधव, काकासाहेब चाफे पाटील यांनी देखील तयारी केली आहे। जागा वाटपावरून महायुतीमध्ये अनेक ठिकाणी वाद सुरू आहे। गंगापूरमध्ये देखील दादा गटानं आता भाजपला आव्हान दिलंय, त्यामुळे या मतदारसंघातून कुणाला तिकीट मिळणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।